महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना कोकण विभाग ठाणे यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले। महाराष्ट्र राज्य कृषी विभागाला विविध मागण्यांसाठी पत्रव्यवहार करून देखील कृषी विभागाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यभरातील कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले। या आंदोलनाचा एक भाग म्हणून या कर्मचाऱ्यांनी कृषी विभागाच्या ठाणे विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, तसेच कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात झाले असताना देखील कृषी सहाय्यकांना संगणक दिले जात नाही, त्यामुळे कृषी विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतोय। विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषी सहाय्यकांना कामकाजासाठी मदतनीस मिळत नसल्याकारणाने सहाय्यकांच्या कामकाजावर व्यत्यय निर्माण होतोय। नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तयार करण्यासाठी महसूल विभाग, ग्राम विकास व कृषी विभागाने लक्ष केंद्रित करून ती सहाय्यकांना सहकार्य करावे आदी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे आमरण उपोषण सुरू केला जाईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। ठाणे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलावातील मासे मृत पावल्याच्या 2 वेळा घटना घडल्यानंतर या घटनेनंतर टीकेचे धनी ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने तलावातील मासे निरोगी राहावेत यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली। तलावात सांडपाणी येणारी 6 ते 7 ठिकाणे बंद करण्याबरोबरच पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेच्या पाचपाकड येथील मुख्यालयाच्या जवळच सिद्धेश्वर तलाव आहे। या तलावात 24 एप्रिल रोजी मासे मृत पावले होते। त्यानंतर 11 मे रोजी पुन्हा याच तलावातील मासे मृत पावले। या तलावाचे क्षेत्र 2 हेक्टर असून या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी आहेत। या चाळीतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारही बांधली आहेत। ही गटारे तलावाजवळून जात असल्याने सांडपाणी त्या तलावामध्ये जात असते। 6 ते 7 ठिकाणाहून गटाराचे पाणी तलावात जात असल्याने तलावातील पाणी प्रदूषित होते। यामुळे पाण्यामध्ये शेवाळे वाढून विरघळलेला ऑक्सिजन कमी होऊन मासे मृत्युमुखी पडल्याची बाब पालिका प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आले। 2 वेळा घटना घडल्यामुळे प्रदूषण नियंत्रण विभागाने तलावातील सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत। तलावामध्ये वायू विजन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे। तसेच तलावामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी 12 फ्लोटिंग वेटलँड लावण्यात येणार आहेत। तलावाच्या सभोवतालचे 400 मीटरचे गटार तुंबले आहेत, ते मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावून स्वच्छ करण्यात येणार आहेत। इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर सध्या गल्लीबोळामध्ये राहणाऱ्या तरुणाईमध्ये कथित भाई बनण्याचे आकर्षण वाढले। याच आकर्षणातून या गल्लीबोळातील टोळक्यांनी एकमेकांविरोधात इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर लाईव्ह येऊन शिवीगाळ केली होती। या वादातून काही जणांनी अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली। या प्रकरणी वागळेशेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। वागळेशेठ पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार मारहाण झालेला 15 वर्षीय मुलगा वागळेशेठ येथील वाल्मिकीपाडा परिसरात राहतो। त्याचा वागळेशेठमध्ये राहणारा मित्र आणि बाळकुंमध्ये राहणाऱ्या तरुणाने एकमेकांसोबत पूर्व वैमनस्य आहे। 15 मे या दिवशी त्याच्या मित्राने इंस्टाग्राम या समाज माध्यमावर लाईव्ह येऊन बाळकुंमध्ये राहणाऱ्या मुलाला शिवीगाळ केली होती। त्यानंतर पुन्हा 17 मे दिवशी तो तरुण लाईव्ह आला, त्याने पुन्हा त्या मुलाला शिवीगाळ केली होती। या व्हिडिओमध्ये तक्रारदार मुलांसह 3 जण दिसत होते। त्याच दिवशी रात्री तक्रारदार तरुण वागळेशेठ येथील आंबेवाडी भागात त्याच्या मित्रासोबत उभा असताना बाळकुम येथे राहणाऱ्या तरुणाने काही सहकारी यांच्या मदतीने त्यांनी भाईला शिवीगाळ का केली असा जाब विचारला। मी शिवीगाळ केली नाही असे तक्रारदार म्हणाल्यानंतर आता भाईने तुला मारून टाकण्यास सांगितले अशी त्याने धमकी दिली। त्यानंतर त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले, त्याला मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर येथील जलवाहिनीजवळ नेले व तिथे त्याला बेदम मारहाण केली। काही वेळाने परिसरातील रहिवासी तेथे आल्यानंतर त्याची सुटका झाली। मारहाण करणारी मुले तेथून पळून गेले। घरी आल्यानंतर त्याने याबाबतची माहिती वडिलांना सांगितली। त्यानंतर वडिलांनी सांगितल्यानंतर मुलाने वागळेशेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागलेत। असे असताना पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून त्यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली, तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली। ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली। तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे महापालिकेची निवडणूक होईल असे अंदाज वर्तवले जात होते, परंतु अद्याप अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही। असे असले तरी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे। असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे। प्रभाग रचना, आरक्षण व मत्र याद्यांचे काम पूर्ण केल्यावर मग पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे। बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील असे संकेत आहेत। त्यामुळे ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत। ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते। असे असले तरी आजही अनेक तलाव संवर्धनापासून दूर आहेत। त्यातूनच मध्यवर्ती भागातील सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणाच्या पातळीत वाढ होऊन माशांच्या मृत्यू पडण्याच्या घटना घडल्यात। भविष्यात घटना घडू नये, तलाव प्रदूषणमुक्त असावे यासाठी आता ठाणे महापालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरातील 8 तलावांचा कायापालट केंद्र सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे। त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता। 7 तलावांचे प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती प्रदूषण विभागाने दिली। ठाणे महापालिका हद्दीत 37 तलाव असून त्यापैकी 3 तलावांच्या संवर्धनासह जतन केले। यामध्ये ठाणे शहरातील मध्यवर्ती भागातील मासुंदा तलाव, रायलेरी तलाव, उपवन येथील तलावांचा समावेश आहे। गेल्या काही दिवसापासून पालिका मुख्यालयासमोरील सिद्धेश्वर तलावात वाढलेल्या प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू होण्याच्या 2 घटना काही दिवसाच्या अंतराने घडल्यात। मृत्यू पडलेल्या माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे। राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत तलावांच्या सुशोभीकरणाबरोबर तलावातील गाळ काढणे, गटारांचे आउटलेट बंद करणे, तलावांचे पुनर्जीवन करण्यासाठी बायोमेडिशन करणे, सभोवतालचे सांडपाणी तलावात येऊ नये यासाठी गटर बांधणे, आवश्यक त्या ठिकाणी STP उभारणे, चेन लिंक फेन्सिंग उभारणे, गॅब्लियन वॉल उभारणे, लँडस्केप व विद्युत व्यवस्था उभारणे अशी कामे केली जाणार आहेत।